नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मागच्या 6 महिन्यांपासून सोशल मीडियावर, टीव्ही स्क्रीनवर, वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकत आहे. बीडच्या जिल्हा परिषद प्रशासनामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. सादिक इनामदार नावाचा RTI कार्यकर्ता आहे. त्यांनी हा सगळा गोंधळ बाहेर काढला. तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी या 2 भ्रष्ट मुजोर अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केलेला आहे. अत्यंत चतुराईनं, बारकाईनं, म्हणजे शालेय, कार्यालयीन आणि इतर सगळा वेळ याच प्रकरणामध्ये ह्या महाशय अधिकाऱ्यांनी लावलेला असावा असं मला वाटतं. कारण फार बारकाया लक्षात ठेवून कुठे कुठे काय काय काळे बाजार करता येतील या सगळ्यांची पूर्तता करून जवळजवळ 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नागनाथ शिंदे आणि फुलारी, भगवान फुलारी या दोघांनी मिळून केलेला आहे. त्याला सपोर्ट करणारे तत्कालीन जिल्हा परिषदेचे CEO हे सुद्धा असल्याचं बोललं जात आहे. तक्रारदारांनी सुद्धा तशाच प्रकारचं म्हटलेलं आहे. शिक्षण विभागाचे संचालक आणि शिक्षण विभागाचे मंत्री यापर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुद्धा सादिक इनामदार नावाचा RTI कार्यकर्ता गेला, उपोषणाला बसला आणि SIT नियुक्त झाली. SIT नियुक्त झाली, मात्र SITला सुद्धा कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी SIT सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सादिक इनामदार उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर जिल्हा परिषद CEO हे 2 तत्कालीन शिक्षण अधिकारी ज्यांच्यावर कारवाईचे आदेश निघाले ते आणि बाकी जिल्हा परिषद प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, त्या खाजगी आहेत, त्या जिल्हा परिषद शाळा आहेत, या शाळेमध्ये बोगस चार्ट ID करून त्यांना नोकरीला घेणारे लोक, म्हणजे लाखोंची माया जमवून यांच्या घशात घातणारे लोक, म्हणजे एकीकडे खाजगी शाळांमध्ये नोकर भरती असेल, शालार्थ ID असेल किंवा मग इतर कुठला पैसा असेल तो तर खाल्लाच, मात्र शासनाचा निधीसुद्धा काळ्या बाजारात मार्गे तो आपल्या घशामध्ये या 2 शिक्षण अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. आणि या संदर्भामध्ये कशा प्रकारचे घोटाळे केले, शिक्षण विभागामध्ये कशी मॅनेजमेंट केली जाते, कशा प्रकारे आंदोलनकर्त्यांना तसंच बसू दिलं जातं, तो बसलाय ना त्याला मरू द्या, त्याला उपचार सुद्धा द्यायचे नाहीयेत, त्याला उठवायचे सुद्धा नाहीये, त्याला काही माहिती सुद्धा द्यायची नाहीये, इथपर्यंत या मॅनेज्ड अधिकाऱ्यांची मजल गेलेली आहे. कालच्या प्रकरणामध्ये असलेला जो बेडसकर आहे, जो लिंगपिसाट बेडसकर, हा सुद्धा या प्रकरणामध्ये आहे. आणि त्याने या सगळ्या गोष्टींची पाठपुरावा करून या 2 शिक्षण अधिकाऱ्यांना फार मोठी मदत केलेली आहे. आणि दुसरीकडे सादिक इनामदार नावाचा कुणीतरी माणूस बसलेला आहे, त्याला शिवीगाळ करत भगवान फुलारी आणि हे 2 बेडसकर यांचा संवाद तो आहे. अत्यंत संतापजनक ही गोष्ट आहे. शिक्षण विभागामध्ये डेरा टाकून बसलेले हे भ्रष्ट अधिकारी आणि कशा प्रकारे चुरून खावी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग यांच्याकडून कोणीतरी शिकलं पाहिजे. हे सुटता कामा नयेत अशीच सर्वांची भूमिका असताना मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाहीये. वारंवार विनंती, आंदोलनं, अर्ज, तक्रारी करून सुद्धा यांच्यावर काहीच कारवाई होत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. सादिक इनामदार यांना कशा प्रकारे वेटीस धरलं गेलं, त्यांचं उपोषण कशा प्रकारे मोडीत काढलं गेलं, CEOंचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आत्ताचे जतीन रहमान यांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता तात्कालिक CEO आणि आत्ताचे CEO हे सुद्धा या कटामध्ये सामील आहेत का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. तुम्ही ते ऑडिओ क्लिप ऐका, मग आपण बोलूयात. हा सर, काय चाललं म्हणलं? काय नाही म्हणते. पुन्हा काय प्रयत्न चालू आहेत, फक्त सुट्ट्याचा प्रॉब्लेम यायला 2 दिवसाच्या ह्या. बर बाकी काय नशा उतरली का हरामखोराची? काही नशा 100% उतरली साहेब. आणि काय करतोय, नाही उतरून ती आता. त्याच्या मग अंडीलची उतरती, चाटीची उतरती. 100% हे चांगलंच आहे. आपण तुम्ही त्याला भाव दिला नाही, हे लय चांगलं झालं. अंडील म्हणत होता मला, साहेब म्हणत होते बाबा तिकडे जायचंच नाही, उपोषण सोडायचंच नाही. उपाशी बसू म्हणत किती वेळ. हो, मग ते शिवसाहेबाच्या सन्माना खातर ते सोडलं नसतं, मी तिथं सोडलंच नसतं उपोषण. खरंय ते, खरंय. शिवाला बहुतेक फोन आले असतील कोणाचे, शिवाला फोन कोणाचे आले असतील.
हे हलकट आहे ना, आयुक्ताला फोन कर, कुणाला फोन कर, तिथून दबाव टाकते, हा तेच झालं. साहेब मरतो, काय फाशी घेतो आता, असं होय तसं म्हणत राहते. हा, हा. अहो ते तर आरबाळून तर उठलं ते कागद की पहिला कागद भेटणार आहे तुला म्हणलं, तुझा आवडला बस जाय निघून म्हणलो. लय लय त्याचं मात्र झालं साहेब त्याचं. हा त्याचं मात्र होण्यामध्ये अंडीलचं बी आणि चाटेचंही मात्र होणं हा आवश्यक आहे. अंडीलचं साडेच मात्र झालं, बरोबर आहे ते. दोघांचे ह्यांच्या महिने जे शस्त्र वापरले सगळे यांचे फेल गेले शस्त्र. खरंय खरंय ते. चाल तुमचे काम करा तुम्ही हो ताकदीनं. करतो करतो सर, करतो मी सोबत तुमचे आहे, काही काळजी करू नका. करतो सर, काम करतो. हो हो. हा साहेब. हा, जिल्हा परिषद लागता गेला. आहे जिल्हा परिषदला. बरं, सोबत तुमच्या कोण आहे? कोणीच नाही. ते हरामखोर काय ऑटो कशाला आणलाय ते, नाही काय सामान घेऊन चाललंय काय बाबा? सामान घेऊन चाललाय. का? काय माहिती आता काय झालंय ते. काय स्वतःहून उठायला काय ते? असं एक अंदाज दिसायला लागलाय. एवढ्यासारखं झालं का आम्ही? हा. आयला तुमच्या किती तुमचे पुढं पुढं करावं. हा, हं. लय नाटक करते माय घाला. हम्म. हरामखोर. चालतंय चालतंय, तेच बोललो, काय करायला बघा मुलं. असं वाटायला तसं म्हणजे चालल्यासारखं, मग आता काय करते काय माहिती. हा, मी जरा शिरूर तालुक्यामध्ये निपुणची शाळा करायला आलोय, बोला की. चालतं काही नाही, उगा सहज म्हणलं कुठे आहेत बघा फोन करून. सध्या तुम्ही कुठे आहेत? बीड मध्ये. बर बर बर, काय म्हणतोय तुमचा दोस्त, उठला का नाही? नाही उठन ना, 4 वाजता उठणार आहे, 3-4 वाजता. त्याला काहीच बघायचं नाही. त्याला काही बघायचं नाही. हा हं. त्याला काहीच बघायचं नाही, त्याला चालतंय. नाही उठला तरी काय बघायचं नाही त्याला. हा नाही उठला तरी बघायचं नाही, खरंय ते. त्या उद्याची ईदच करायचं, ईदच बोलायचं, साधी करायचं त्याला ईद. 3 दिवस उपास राहिला असता तर त्याला सलाईन लावावं लागलं असतं. हा खरंय ना ते. रटावून मटण फिटण खायचं जेव्हा येतं. हा. दारू पिणारे माणसांना बशी येतो ग, जय जिंदाबाद जिंदाबाद म्हणायला. हो हो हो. बाकी काय मग? काय नाही मग. तर अशा प्रकारे जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये घोटाळा करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, आणि कारवाई झाली, पदावरून त्यांना तिथून हाकलून टाकलेलं आहे, तरी सुद्धा लाळघोटेपणा करत तिथं चिरीमिरी देत त्या अधिकाऱ्यांसोबत मागे पुढे फिरत असताना भगवान फुलारी आणि हे 2-4 भ्रष्टाचार अधिकारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदची पाठ सोडायला तयार नाही आहेत. अत्यंत निर्लज्जपणाची लक्षणं यांच्याकडून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षण विभागाचे संचालक, शिक्षण विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना माझं आव्हान आहे, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा आव्हान आहे. अजित पवार म्हटले होते मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही, आणि सगळ्यांना स्वतःसारखं सरळ करेल असं अजित पवार म्हटले होते. अजित पवारांना माझं आव्हान आहे, आता तुम्ही स्वतःसारखं सरळ करणार की या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय, आणि याचं उत्तर अजित पवार देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतोय. पुढे भेटूयात नव्या विषयामध्ये, तोपर्यंत इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.